चला तर आज आपण बनवले आहेत उपवासाचे मोदक. तर रेसिपीला सुरुवात करूयात. हे सर्व उपवासाचा असल्या कारणाने मी बाहेरच्या गिरणीतून दळून आणत नाही, मी माझ्या घरच्या गिरणीमध्ये दळते. आणि बघा मी अर्धा किलो साबुदाणा, अर्धा किलो भगर घेतली. आता याचं आपण पीठ तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुंदर पीठ आपलं तयार झालंय बघा आपल्या घरच्या गिरणीमध्ये उपवासाला. 1 वाटी मी साबुदाणा आणि भगरीचं पीठ घेतलंय. इथे थोडेसे तीळ, पाण्याचं घालून घेऊयात आपण थोडं थोडं. त्याला आहे ओल्या नारळाचा चव, खवा आणि क्रश ड्रायफ्रुट्स आणि साखर. तर मी हे सर्व मिक्स करत आहे. साखर घालत आहे, मिरची पावडर, मिक्स केलेलं सारं झाल्यानंतर त्याला काढून घ्यायचं. अशा प्रकारे मोदक तयार करून घ्यायचे सर्व सारण भरून. तूप छान गरम झाले. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपले उपवासाचे मोदक रेडी आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.